आज आपण आलोय प्रतिमास किचन मध्ये आणि आजची माझी रेसिपी आहे भंडाऱ्यामध्ये केला जाणारा आलू भात किंवा बटाटे भात आणि त्यासोबत कढी। हे कॉम्बिनेशन खास करून विदर्भामध्ये केले जाते गणपतीच्या जेवणामध्ये किंवा देवीच्या भंडाऱ्यामध्ये किंवा लग्न प्रसंगात सुद्धा। तर आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत। रेसिपी पूर्ण बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर अशा आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे मी। हळद, तिखट, जिरे, धणे जिरे पावडर, मीठ, मोहरी, हिंग, मेथी दाणे, उभा चिरलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, कांदा खोबऱ्याचं सुकं वाटण, दही, तेजपान, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, कांदा आणि 4 ते 5 मिरच्या। सर्वात आधी मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणता पण तांदूळ घेऊ शकता। मी इथे बारीक तांदूळ घेतलेला आहे आणि याला आता आपण स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि आता याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। आपण हे 4 ते 5 मिरच्या ज्या घेतल्या त्या मिक्सर मधून बारीक काढूया। आता हे आपली मिरची बारीक झालेली आहे। सर्वात आधी आपण कुकर गरम करायला ठेवू आणि आता त्यात घालू 2 माप तेल। आता तेल गरम झालेलं आहे। तेजपान घालूया आणि कांदा। कांदा आपल्याला खूप लाल नाही करायचा आहे, फक्त थोडासा 1 ते 2 मिनिट आपल्याला तो होऊ द्यायचा आहे। आता आपला कांदा झालेला आहे। आता ही हिरवी मिरची जी मिक्सर मधून काढली होती ती घालायची आहे आणि ही पण छान आता आपण परतवून। आता 1 चमचा आले लसूणचं वाटण घ्यायचं आहे आणि हे कांदा खोबऱ्याचं सुकं वाटण घ्यायचं आहे। घेऊ हे सगळं आपण मंद गॅसवरच करतो आहे। आता आपलं छान परतून झालेलं आहे। आता आपण घालूया त्यामध्ये 1 चमचा धणे जिरे पावडर आणि मिरची घातली होती त्यामुळे आपण लाल तिखट थोडं कमी घालूया, 1.25 चमचा घालूया। थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आता आपण परतून घेऊ। घालूया आपण बटाटे आणि हे सुद्धा आपण परतून घेऊ आणि याला आता आपण 2 ते 3 मिनिट छान होऊ देऊ बटाट्यांना। आता आपलं झालेलं आहे बटाटा पण छान। आता आपण जे मिरचीचं पाणी होतं जे मिक्सर मधून काढलेलं होतं घालूया थोडंसं। आता यात घालूया आपण पाणी, 1 ग्लास आणि अर्धा ग्लास म्हणजे आपण एकूण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। 1.5 वाटी तांदूळ घेतलेला होता, 1.5 ग्लास आपण पाणी घातलेलं आहे आणि याला आता छान उकळी येऊ देऊ। आता छान उकळी आलेली आहे। गॅस अगदी कमीवर करायचा आहे आणि आपण जे तांदूळ घेतलेले होते धुवून ते आपण यामध्ये घालूया। आता याला छान आपण फिरवून घेऊ आणि कुकरचं झाकण लावूया। बटाटे भात होतपर्यंत आपण कढीची तयारी करूया। त्यासाठी आपण दह्यात थोडंसं बेसन पीठ घालायचं, मीठ घालायचं, हळद घालायची। आपलं आता बेसन फेटून झालेलं आहे, त्यात थोडं पाणी घालून पातळ करून घेऊया। मी कढीसाठी एक भांडं घेतलेलं आहे, अगदी थोडंसं तेल घालायचं। तेल गरम झालेलं आहे, त्यात आधी मेथी दाणे घालायचे, मोहरी, जिरं, 2 ते 3 मिरच्या, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, दही घालायचं। यात आता थोडंसं पाणी घालायचं, जेवढी आपल्याला कढी हवी आहे, जेवढी घट्ट पाहिजे तेवढी। आणि आता याला उकळी येऊ द्यायची एक। आता कढीला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि
थोडीशी कोथिंबीर घाल. 10 मिनिट झालेले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर गार झालं की सर्विंग बाउलमध्ये काढूया. याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया. अशी ही आपली गरमागरम कढी आणि गरम गरम बटाटे भात तयार झालेला आहे. खूप छान कॉम्बिनेशन आहे. विदर्भात मसाले भातासोबत किंवा कुठल्याही भातासोबत कढी केल्या जाते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवरती लाईक कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू.